प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमध्ये खूप मोठा टर्न आलेला आहे। आज विश्वजितला ओळखले शर्मिष्ठानी, ते कसं हे पुढे बघा। ममतादींना टेन्शन आलंय अविनाश तिथे आलाय म्हणून। शन्नोभी म्हणतात टेन्शन मतले वो वैसे भी चाय नहीं पीता, ड्यूटी पे होता है तो ऐसे ही आया होगा। ममताताई म्हणतात अगं त्या अब्देबाईचा खून झालाय, लोकांनी जर आपल्यावर संशय घेतला तर अवघड होऊन बसेल। तू पण ना, तुला कळतच नाही काही शन्नो, कुठे काय बोलायचं ते, काय गरज होती तिला असं म्हणायची गळा कापीन म्हणून। आता शन्नोभी म्हणतात वो मैंने कुछ गलत नहीं बोला, अगर किसी ने दिशा की तरफ नजर भी उठाई ना तो मैं वही करूंगी। ते आता म्हणतात मीच अविनाशला विचारते तो का आला इथे। ममता म्हणतात थांब जरा, आता चहा टाकू दे त्याच्यासाठी, शांत बस। इकडे आता शंतनूने दिशाला त्यांच्या बंगल्याजवळ सोडलंय। आता दिशा म्हणते तू नाही येणार का आज? शंतनू म्हणतो हे नाही दिशा, मॉमने मला बघितलं तर बरं वाटणार नाही, कारण मी तिला सांगितलं होतं की मी तुला घ्यायला जाणार आहे, पण इथपर्यंत सोडेल असं नव्हतं म्हणतो। दिशा म्हणते की काय रे शंतनू, तू असला तर मला सपोर्ट राहील ना। आता शंतनू म्हणतो दिशा आय एम ऑलवेज विथ यू, तू नको काळजी करूस। आता सुवर्णा म्हणते मी आहे बरं का तुमच्यामध्ये। शंतनू म्हणतो बरं जा, मॉम वाट बघत असेल। आता दिशा आणि सुवर्णा दोघी गाडीच्या बाहेर उतरल्यात आणि बंगल्याला बघतायत। नरे या रंगाला बाजूला घेतो आणि त्याच्यावर खेकसतो की तू तर म्हणलं होतं शन्नोबीचं नाव घेतील लोक, कोणी तर तोंडही उचकटत नाहीये। रंगा म्हणतो मग तुम्ही जा ना, डायरेक्ट घुसा त्या ममताच्या घरामध्ये आणि त्या शन्नोबीला उचला, तुम्हाला कोण नाही म्हणतंय, तुम्हाला लोकांना धमकवता येत नाहीये, नंतरचं मी बघतो, तुम्ही आधी ते काम करा। आता मीराने नरे आणि रंगाला बोलताना बघितलंय आणि तिची शंका आणखीन वाढली आहे। आता ही दिशा पोहोचली आहे वर्धे निवासला, म्हणजे शंतनूच्या बंगल्यावरती, आणि दार उघडल्यावरती हे सखाराम काका जरासे वियर्ड वाटतात सुवर्णाला, कारण ते अजिबात स्माईल करत नाहीये। ते आल्याला म्हणतात दिशाच ना तुम्ही, या बसा, मालकीनबाईंनी तुम्हाला बसायला सांगितलंय आणि ह्या पेपर्सवर सही करायला सांगितली आहे, तोपर्यंत तुम्हाला काही हवं नको असेल तर मला सांगा, मी सखाराम त्यांचा सर्वंट। आता सुवर्णाला बंगला खूप आवडला आहे, एवढं बोलून ते सखाराम निघून गेलेत। सुवर्णा म्हणते त्या फायटर काकाचं घर काय छान आहे नाही। आता दिशा म्हणते हो ना, आवडलं ना तुला? सुवर्णा म्हणते खूप आवडलं, पण काय गं तुझ्या सासूबाई कुठे आहेत, त्या दिसत नाहीये। आता दिशा म्हणते असं बोलू नकोस, ते काका ऐकतील ना। आणि आता दिशा ते पेपर वाचतीये। आता शर्मिष्ठा मॅम पोहोचल्यात गणात्रा चाळीमध्ये आणि चिंटू त्यांना लगेच बघतो, म्हणजे आल्या आल्या चिंटू म्हणतो काकू तुम्ही इथे? आता त्या म्हणतात हो रे, ह्या पोलिसांच्या गाड्या का आल्यात इथे? आता चिंटू सांगतो काय आहे ना, चाळीमध्ये डेड बॉडी सापडली आहे, त्यामुळे आपल्याला इकडनं नाही जाता येणार, तुम्हाला जायचं असेल तर मागच्या गेटनी जावं लागेल। शर्मिष्ठा म्हणते अरे बापरे, आता काय करायचं? आता चिंटू म्हणतो तुमची गाडी हवी असेल तर मागून घ्या, इथून नाही जाता येणार तुम्हाला, मी येतो तुमच्याबरोबर। शर्मिष्ठा म्हणते काही हरकत नाही आहे, पण तू जाताना मात्र तुझी गॉसिप चालू ठेव, म्हणजे माझा वेळ जाईल आणि चालायचा शीन पण येणार नाही। आता शर्मिष्ठा मॅडम चालत गेल्यात मागच्या दाराने चाळीच्या। आता इकडे अविनाश ममतांना म्हणतो की जरा रागात होतो, टेन्शनमध्ये होतो, म्हणून इथे यावंसं वाटलं, डोंट माइंड हां, चहा पिला बरं वाटलं। आता नरे तिथे पोहोचला डायरेक्ट शन्नोबीची चौकशी करायला, आणि अविनाशला बघून जर असा दबकतो, पण म्हणतो सर तुम्ही इथे? त्यावरती अविनाश म्हणतो का तुमचं काही ऑब्जेक्शन आहे? नरे म्हणतो नाही माझं ऑब्जेक्शन नाही आहे, पण मी इथे चौकशीला आलो होतो। अविनाश म्हणतो बसा मग, चहा वगैरे घ्या। त्यावर नरे म्हणतो सर माझं तुमच्यासारखंच आहे, मी पण चौकशी करताना चहा बिया पित नाही। आता अविनाश म्हणतात व्हेरी गुड नरे, व्हेरी गुड। आता लगेच नरे टू द पॉईंट येतोय की तुम्ही दोघी रात्री कुठे होतात? चाळीतल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अब्देबाईंना धमकवलं होतं, म्हणजे मारायची धमकी दिली होती। आता या दोघी जरा घाबरतात, पण शन्नोभी म्हणतात नहीं नहीं गलत है, उसने हमें धमकाया था, हमारी बेटी को किडनैप करेगी, हमारा घर हड़पेगी और दिशा के लिए कुछ गलत सलत बोला था। आता कोणीही भडकेलच ना। आता नरे म्हणतो तुम्ही रात्री कुठे होतात? ममतादी म्हणतात आम्ही दोघी घरीच होतो। अविनाश म्हणतो काय आहे ना नरे, मुळात म्हणजे ह्या दोघी बाहेर होत्या हे सिद्ध करावं लागेल तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही इथे चौकशीलाच कसे काय आलात हेच मला कळत नाहीये। नरे म्हणतो चाळीतच बॉडी सापडली आहे सर, आणि काय आहे ना ह्या शन्नोबींनी धमकी दिली होती 2 दिवसापूर्वीच अब्देबाईला, त्यामुळे चौकशीसाठी मला इथे यावंच लागणार। आता अविनाश म्हणतो काय आहे ना नरे, जर कोणी खून केला, म्हणजे त्यातनं खून केल्यावरती ही बॉडी कोणी स्वतःच्या घरात आणून टाकत नाही, शन्नोबी इथे कशाला टाकतील बॉडी? नरे म्हणतो सर चौकशीचा पार्ट आहे, लोकांनी सांगितले त्यामुळे मला चौकशी करावीच लागेल ना, पण बहुधा आता ॲज पर माय सिनियर ऑर्डर मला आता ही चौकशी इथेच थांबवावी लागेल बहुतेक। अविनाश
अविनाश म्हणतो ते बरं राहील तुमच्यासाठी. काय आहे ना, सायकोलॉजिकली विचार केला तर ही बॉडी इथे कोणी टाकणार नाही ना मुद्दाम खून केल्यावर. अविनाशने सध्या तरी नरेची बोलती बंद केली आहे, पण नरे गप्प राहण्यातला नाहीये. अविनाश आता ममतांना सांगतो की तुम्ही जरा अलर्ट राहा. काल कुठे होतात तुम्ही दोघी जणी? आता ममता म्हणतात आम्ही घरीच होतो. अविनाश म्हणतो हा नरे तुम्हाला नक्की बळीचा बकरा बनवेल, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी बघेल त्याकडे. आता तो निघालाय तेवढ्यात चिंटू येतो ओरडत की अगं ममता मावशी बघ बघ कोण आलंय तुला भेटायला. आता अविनाश त्यांना बघितल्या म्हणतो शर्मिष्ठा राऊत, इफ आय एम नॉट रॉंग राईट? तर आता त्या म्हणतात हो येस. तर आता अविनाश जरा म्हणजे आश्चर्यचकित झाला आहे की शर्मिष्ठा राऊत इथे भेटतील अशी अपेक्षा नव्हती, म्हणजे मी तुम्हाला भेटायला येणारच होतो मॅडम. तो स्वतःची ओळखही करून देतो. त्यावर शर्मिष्ठा म्हणतात अरे वा, मलाही असं वाटलं नव्हतं की तू इथे सापडशील. ओ आय एम सो सॉरी, म्हणजे इथे तू मला भेटशील. काय ना, आपल्या मराठी भाषेची जरा गंमतच आहे. अविनाश म्हणतो हो मॅम, काही हरकत नाही आहे, मी भेटेल तुम्हाला लवकरच. आता त्या विचारतात की मानसी सरनाईक खून प्रकरण तुझ्याकडेच आहे ना, म्हणजे ती केस तुझ्याकडे आली आहे ना? आता अविनाश म्हणतो आणि तुम्ही त्या खुन्याच्या साक्षीदार होतात ना? आता शर्मिष्ठा म्हणते हो. तर आता अविनाश म्हणतो अच्छा, तुम्ही इथे आला आहात म्हणजे लवकरच या घरात शुभकार्य होणार. तर ममता मात्र प्रचंड घाबरल्यात शर्मिष्ठांना बघून. आता अविनाश तिथून निघून जातो. शन्नोबी या बसा असं म्हणते शर्मिष्ठांना. क्या है ना, आप इधर आएंगे ऐसा लगा नहीं था, चौक गए हम आपको देख के, दिशा उधर गई है ना आपके यहाँ. शर्मिष्ठा म्हणते हो ना, मी खास ममतांना भेटायला आले. जर तुम्हाला हरकत नसेल तर आम्हाला एकांत मिळेल का, म्हणजे मला त्यांच्याशी जरा मोकळेपणाने बोलता येईल. शन्नोबी म्हणते हां हां कोई बात नाही, आणि चिंटूलाही घेऊन जा हं, असंही शर्मिष्ठा म्हणते. त्यावर शन्नोबी म्हणतात हां चल रे चिंटू, ममता मैं आती हं. आता मात्र ममता त्यांना प्रचंड घाम फुटलाय. त्या म्हणतात बसा हं, मी पाणी आणते. पण डायरेक्ट आता शर्मिष्ठा म्हणतात थांब विश्वजित. आणि आता मात्र धाबे दणाणलेत आता ममतांचे. तर आता इकडे सुवर्णा दिशाला म्हणत असते तू पेपर का वाचून घेतीयेस? दिशा म्हणते अगं मला आईने शिकवलंय, कुठल्याही गोष्टीवर सही करायच्या आधी त्याची शहानिशा करायची आणि मग सह्या करायच्या. तुला काही हवंय का? सुवर्णा म्हणते नको, ह्यातलं काही घेऊ का? दिशा म्हणते थोडंसंच घे हं, जास्ती नको खाऊस, बरं दिसत नाही बाळा ते. सुवर्णाला बोर झालेलं असतं जरा तिथे. ते सखाराम येतात आणि विचारतात तुम्हाला काही हवंय का? त्यावरती दिशा म्हणते काहीही चालेल. ते म्हणतात काहीही नाही, काहीतरी एक सांगावं लागेल, चहा सरबत कॉफी. त्यावर सुवर्णाला जरा वियर्डच वाटतोय तो, आणि आता दिशा सांगते सरबत चालेल. आता तो गेल्यानंतर सुवर्णा त्याची कॉपी करते आणि हसायला लागते. दिशा म्हणते असं हसू नये कोणाला. तर आता ममतादींनी दरवाजा लावून घेतलाय आणि घाबरतच म्हणताय काय म्हणालात तुम्ही मला? शर्मिष्ठा म्हणते हो विश्वजित. त्यावरती आता ममता म्हणतात तू मला ओळखलंस ना? ओळखलंस तू मला? तू त्या दिवशी अति गोड बोलत होतीस तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तू मला ओळखलंस, पण मला असं वाटलं 20 वर्ष झाले तू आता बदलली असशील, पण नाही, तू अगदी तशीच आहेस शर्मिष्ठा. तू दूर केलंस माझ्या वडिलांपासनं, माझ्या घरापासनं, आता कुठे सुखाने राहतेय, तर आता पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आली आहेस. आता शर्मिष्ठा म्हणतात एकतर मी बदलली आहे हे तुला मान्य करावं लागेल विश्वजित. जर मी बदलले नसते तर त्या दिवशी तुझा मांस जेव्हा खाली पडला तेव्हाच मी तुझं पितळ उघडं केलं असतं, पण मी तसं केलं नाही, कारण मला माझ्या नातवाची काळजी आहे. त्याचे आईवडील गेले तेव्हा मी त्याला मोठं केलं, त्याला नीट पाऊलसुद्धा टाकता येत नव्हतं. त्याच्यावर जर कोणाचा अधिकार असेल तर तो फक्त माझा आहे विश्वजित. आणि तुझं हे असं वागणं बोलणं, तुझे कपडे, ह्या सगळ्याला मी जबाबदार नाही आहे, सर्वस्वी तू जबाबदार आहेस. आठव ना ते दिवस, आठव तुझ्या वागण्या बोलण्याला माझा असलेला विरोध, आठव ना. काय म्हणायचंस रे तू? हे मला निसर्गाने दिलंय, पण निसर्ग म्हणजे काय असतो रे? जो बदलण्याची ताकद ही माणसामध्ये असते, ते प्रत्येक माणसाने ठरवायचं असतं. तू निसर्गाला विरोध केला असता तर आज तुला हे असं ममता बनून फिरावं लागलं नसतं. हे निसर्गाने तुला दिलेलं नाही आहे, निसर्गाने थोपवलंच नाही आहे तुझ्यावर. जे जन्मतः तृतीयपंथी असतात त्याबद्दल माझी कधीच कंप्लेंट नव्हती, पण तू वाहत गेलास विश्वजित. आता ममता म्हणतात मी स्वतःहून नाही ओढवून घेतलं, जे माझा आतला आवाज सांगायचा तेच केलं मी. मला आवडत होतं मुलींसारखे कपडे घालणं, त्यांच्यासारखे हातवारे करणं, त्यांचं बोलणं उठणं बसणं सगळं. माझं शरीर जे करायला सांगायचं तेच मी करायचे, मी मुद्दाम नव्हते करत हे सगळं. शरीर हे निसर्गाचं अंग आहे, माझ्या शरीरात जे बदल झाले ते मी सगळे स्वीकारले, पण त्यात माझा काय दोष आहे? अरे विश्वजित, निसर्गाने तुला विश्वजितच बनवलं होतं, पुरुष बनवलं होतं. त्यावर ममता म्हणतात पण मी माझ्यातल्या विश्वजितला मारून टाकलं ना. मी आज जी आहे ती आहे, मी ममता म्हणून सुखी आहे. मी नाही गेले आबांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायला, ना सत्यजितकडे इस्टेटीमध्ये हिस्सा मागायला गेले. का? कशासाठी?
तुम्ही हे सगळे का करताय, असं माझ्या मागे का लागलायत? आता शर्मिष्ठा म्हणतात, त्यावेळी तुझ्यातला पुरुष तर मेला नव्हता ना रे, त्या पुरुषाचा इगो दुखावला आणि तू मानसी सरनाईकचा खून केलास. तो खून करताना मी तुला बघितलंय विश्वजित. अरे बाप रे, हे फार मोठं सत्य आज उघडकीला आलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे आणि पुढे आपण बघतोय की या दोघींचं पुन्हा काहीतरी बोलणं दाखवलं आहे, पण ते काय हे ऐकवलं नाही आहे. पण माझा असा अंदाज आहे की ममता ताईंकडनं नक्कीच शर्मिष्ठाने शंतनूची स्वातंत्र्य मागितलं असेल, म्हणजे दिशा आणि शंतनूचं नातं पुढे जाणार नाही ही अट घातली असेल आणि तरच त्या त्यांचं अस्तित्व लपून ठेवतील, असं काही असावं प्रेक्षकांनो. हा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं, हा अंदाज खरा निघेल का? नक्की मला कळवा. आणि हो, इतक्या छान रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.